नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, आदिवासी गौरव दिनानिमित्त दिल्लीच्या सराय काले खान चौकाचे नाव काय ठेवले गेले आहे? तर बिरसा मुंडा चौक असे नाव ठेवण्यात आलेले आहे। पुढील प्रश्न, जौलजीबी मेळा 2024 चे उद्घाटन कोणत्या राज्यातील पिथोरागड येथे झाले? तर उत्तराखंड या। पुढील प्रश्न, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर दिल्ली या शहरामध्ये। पुढील प्रश्न आहे, श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीशपद भूषवणारी दुसरी महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर मुर्दू निरूपा बुदुशिनी फर्नाडो। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर 2024 रोजी आपला 24वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर झारखंड या। पुढील प्रश्न, दिल्ली महानगरपालिकेचे नवीन महापौर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर महेश कुमार खिंची यांची निवड झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर रॉबर्ट F. केनेडी ज्युनियर यांची नियुक्ती केलेली आहे। यानंतर नुकताच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जित करणारा अव्वल कोण बनलेला आहे? तर शांघाय बनलेला आहे। ठीक आहे। यानंतर शेवटचा प्रश्न होता, अलीकडेच भारताचा दुसरा सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर अर्शदीप सिंग बनलेला आहे। कोण आहे? अर्शदीप सिंग। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर देऊन सन्मानित केलेले आहे। तर नायजेरियातून भारतीय पंतप्रधानांना हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा सन्मान मिळणारे ते दुसरे परदेशी व्यक्ती देखील आहेत। तर त्यांच्या आधी 1969 मध्ये एलिझाबेथ या एकमेव परदेशी व्यक्ती होत्या। यानंतर नायजेरियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी अबुजा आहे आणि चलन आहे नायजेरियन नायरा आणि सध्याचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू आहेत। कोण आहेत? बोला अहमद टिनुबू। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या कोणत्या देशांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे हेही आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर महत्त्वाची माहिती आहे, माहितीकडे लक्ष द्या। तर रशियाने ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा दिला, भूतानने ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो दिला, यानंतर फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा, आणि फिजीने कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, यानंतर ग्रीसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा दिलेला आहे। यानंतर पापुआ न्यू गिनीने ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा दिलेला आहे। यानंतर मालदीवने रूल ऑफ निशान इज्जुद्दीन हा दिला। यानंतर सौदी अरेबियाने किंग अब्दुल अझीज शेख, यानंतर UAE ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड हा दिलेला आहे। यानंतर बहरीनने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसा, यानंतर मिस्रने ऑर्डर ऑफ नाईल हा पुरस्कार दिलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, राष्ट्रीय अपस्मार दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 17 नोव्हेंबर रोजी। केव्हा? तर 17 नोव्हेंबर रोजी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भारतात
17 नोव्हेंबर हा अपस्मारणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय अपस्मार दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अपस्मार फाउंडेशन तर्फे हा दिवस साजरा केला जातो आणि विविध चर्चासत्रे, वादविवाद मंच, कार्यक्रम आयोजित केले जातात. यानंतर अपस्मार हा एक तीव्र मेंदूचा विकार आहे ज्याचा परिणाम वारंवार फिट येणे असा होतो. यानंतर नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर 1 नोव्हेंबरला पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबरला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. 6 नोव्हेंबरला युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबरला छठ पूजा, बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि चंद्रशेखर वेंकटरमण जयंती साजरा करण्यात आली. यानंतर 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिवस आणि जागतिक स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 10 नोव्हेंबरला शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्यात आला आणि 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस, 12 नोव्हेंबरला जागतिक निमोनिया दिवस आणि 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करण्यात आला आणि 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर भारताचा संचार उपग्रह म्हणजेच GSAT 20 कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, SpaceX ने. कोणी? तर SpaceX ने प्रक्षेपित केलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 19 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचा जड संचार उपग्रह GSAT 20 4700 किलो वजनाचा SpaceX द्वारे केप कॅनवेरल USA येथून प्रक्षेपित केला जाईल. यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने विकसित केलेला हा उपग्रह दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह आवश्यक दळणवळण सेवा प्रदान करेल. यानंतर पुढील प्रश्न. जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह म्हणजेच WAAW 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान. केव्हा? तर 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर जागतिक AMR जागरूकता सप्ताह ही 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पाळली जाणारी वार्षिक जागतिक मोहीम आहे. यानंतर त्याचे प्राथमिक उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिकार AMR बद्दल जागरूकता आणि समज वाढवणे हे आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. भारतीय तटरक्षक दलाने नोव्हेंबर 2024 मध्ये प्रेक्स 2024 सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पारादीप ओडिशामध्ये. कोठे? तर पारादीप ओडिशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय तटरक्षक दलाने पारादीप ओडिशा येथे प्रादेशिक स्तरावर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सराव प्रेक्स 2024 आयोजित केलेला आहे. तर हे 12 ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर तेल गळती आणि सागरी प्रदूषणाच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्यासाठी विविध भागीदारांमध्ये तयारी आणि समन्वय वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे. यानंतर आपण ओडिशाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल आहेत रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमलीपाल लेक आहे चिल्का तलाव. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, व्हिक्टोरिया केअर थेलविग यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर डेन्मार्क व्हिक्टोरिया कझेर थालविगने 2024 वर्षासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. तर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचा पुरस्कार डेन्मार्कला मिळालेला आहे. तर यानंतर मिस नायजेरिया चिडिन्मा अदेत्शिना द्वितीय, तर मिस मेक्सिको मारिया फर्नांडा बेल्ट्रान तृतीय क्रमांकावर आहे. तर यानंतर पुढील 7वा प्रश्न आहे. तर कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी,
UAE या देशाने. कोणत्या देशाने? UAE या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर UAEने अझरबैजान येथे आयोजित COP29 दरम्यान ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स स्थापन करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेला आहे. तर या उपक्रमाचे उद्दिष्ट 2030 पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देणे हे आहे. तर यानंतर संयुक्त अरब अमिरातीविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी अबुधाबी, चलन UAE दिरहाम, सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नयान. यानंतर पुढील 8वा प्रश्न. 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द फेबल या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनोज बाजपेयी या. कोणत्या? तर मनोज बाजपेयी या. तर यानंतर पुढील 9वा प्रश्न. तर कोणत्या राज्याच्या किनारी गावांना अलीकडेच युनेस्कोने त्सुनामी रेडी म्हणून मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ओडिशा या. कोणत्या? तर ओडिशा या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच ओडिशातील 24 किनारी गावांना युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाने त्सुनामी रेडी म्हणून मान्यता दिलेली आहे. तर यानंतर हा युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाने IOC सुरू केलेला आंतरराष्ट्रीय समुदाय आधारित ओळख कार्यक्रम आहे. यानंतर जनजागृती आणि धोरणांद्वारे लोकांना मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर अलीकडेच प्रजनेश गुणेश्वरनने निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी टेनिस या खेळाशी. कोणत्या खेळाशी? टेनिस या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत एकेरीत कांस्य पदक जिंकणारा भारतीय टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरन याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमधून पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.